नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक SW पवार, इतिहास विभाग प्रमुख, SVKT महाविद्यालय देवळाली कॅम्प. मित्रहो, आपण मागच्या तासाला मराठ्यांच्या इतिहासाच्या संदर्भ साधनांची माहिती घेतलेली आहे. त्यामध्ये मराठी भाषिक साधने, फारसी भाषिक साधने, संस्कृत भाषिक साधने आपण बघितलेली आहेत. आज आपण वाङ्मयीन साधनांपैकी परकीय भाषेतील साधनांचा आढावा घेणार आहोत. सर्वप्रथम पोर्तुगीज साधने आपण बघणार आहोत. ज्या पोर्तुगीजांच्या दस्तऐवजामुळे, साधनांमुळे मराठ्यांच्या इतिहासावर प्रकाश टाकला गेलेला आहे. खरं म्हणजे 1658पर्यंत भारतातील पोर्तुगीजांच्या वसाहती वाढीस लागलेल्या होत्या. या वसाहतींच्या सीमा स्वराज्याच्या सीमेस भिडण्यास सुरुवात झालेली होती आणि त्यामुळे पोर्तुगीज मराठे संबंध पत्रव्यवहार स्वरूपामध्ये सुरू झालेला होता. या काळातील जो पत्रव्यवहार आहे तो पत्रव्यवहार वेगवेगळ्या ग्रंथामध्ये प्रकाशित केलेला आहे. त्यावरून आपल्याला मराठ्यांच्या इतिहासाची साधनं म्हणून त्याकडे पाहता येतं. सर्वप्रथम पोर्तुगीज साधनांमध्ये आपल्याला राज्याची मान्सून पुस्तके अभ्यासावी लागतात. खरं म्हणजे पोर्तुगीज गोवा स्थित होते आणि पोर्तुगीजांनी गोव्याला पाठविलेली आणि गोव्याहून पोर्तुगीजांकडे पाठविलेली जी पत्रं आहेत याचा आढावा घेतला जातो. गोव्याहून पाठवलेली पत्र ही पोर्तुगीजांना मान्सूनच्या काळात मिळत असे आणि त्यामुळे राज्याची मान्सून पत्रे म्हणून ती ओळखली जातात. यामध्ये 1560 ते 1914 या काळातील सुमारे 453 खंड उपलब्ध आहे आणि त्या खंडांपैकी 12 खंड हे शिवचरित्रोपयोगी आहेत, ज्यामध्ये आपल्याला हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेपासूनची आणि छत्रपती शिवरायांच्या कार्याची माहिती मिळते. हे सर्व दप्तर गोवा पुराभिलेखागारात उपलब्ध आहेत. खरं म्हणजे दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये शेजारील राज्यांची पुस्तके असा एक ग्रंथ किंवा ज्याला पुस्तके म्हणूया आपण या ठिकाणी उपलब्ध आहेत. पोर्तुगीज वसाहतीतून इसवी सन 1619 ते 1842 या दरम्यान शेजारील राज्यांशी झालेला पोर्तुगीजांचा जो वसाहतीच्या माध्यमातून झालेला पत्रव्यवहार होता त्याचा संबंध येतो. कुतुबशाही असेल, आदिलशाही असेल, मुघल बादशाही असेल किंवा डच असतील, सिद्धी असतील, इंग्रज असतील, फ्रेंच असतील, या सर्वांनी या कालखंडामध्ये जो केलेला पत्रव्यवहार आहे तो पत्रव्यवहार 22 खंडामध्ये संकलित करून प्रकाशित करण्यात आलेला आहे. त्यातील दुसरा व तिसरा जो खंड आहे तो शिवचरित्र उपयोगी आहे. म्हणजे छत्रपती शिवरायांवर प्रकाश टाकणारा हा दुसरा आणि तिसरा खंड असून त्यामध्ये आपल्याला मराठ्यांचा इतिहास कशा पद्धतीने विस्तारित झाला, विकसित झाला याची माहिती मिळते असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. याशिवाय तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे भारताच्या बाबतीत तह आणि करार मदारांची जी पुस्तके आहेत त्याचा उल्लेख या ठिकाणी करावासा वाटतो. इसवी सन 1618 ते 1750 या कालखंडामध्ये या काळातील म्हणजे वसाहतीचं राज्य सल्लागार जे मंडळ होतं, या सल्लागार मंडळांच्या ज्या सभा होत होत्या त्याचं इतिवृत्त या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं आणि त्या माध्यमातून, इतिवृत्ताच्या माध्यमातून आपल्याला तात्कालीन भौगोलिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि विशेष करून राजकीय घडामोडी कशा स्वरूपाच्या घडून आल्या याबद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. म्हणजे तह असतील, करार असतील किंवा राज्य सल्लागार मंडळाचं इतिवृत्त असेल, या माध्यमातून आपल्याला मराठ्यांच्या इतिहासाची माहिती मिळते किंवा मराठ्यांच्या इतिहासाची साधन म्हणून पोर्तुगीजांचं दप्तर आहे ते अतिशय उपयुक्त ठरतं असं आपल्याला म्हणावं लागेल. द पोर्तुगीज अँड द मराठाज नावाचा जो पहिल्या भागातील ग्रंथ आहे त्यात शिवचारित्र्याविषयी इत्थंभूत अशी माहिती देण्यात आलेली आहे. याशिवाय द इंडिया ओरिएंटल हा जो पोर्तुगीज ग्रंथ आहे त्यामध्ये शिवचरित्र आणि शिवाजी राजांची कृत्य म्हणजे त्यांनी केलेल्या कारवाया किंवा त्यांचं कार्य या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं.
त्याचबरोबर पोर्तुगीजांचे भारताविषयीची जी पत्रं होती ती देखील या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेली आहे. कोस्मी द वॉर लिखित शिवचरित्र हे महत्त्वाचं आहे आणि या माध्यमातून आपण या ठिकाणी मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांचा आढावा घेतो किंवा मराठ्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला पोर्तुगीजांची ही साधनं अतिशय उपयुक्त ठरतात. मराठ्यांच्या इतिहासाच्या संदर्भ साधनांपैकी डच साधने पोर्तुगीज साधना इतकीच महत्त्वाची आहेत. खरं म्हणजे भारतातील वखारी व वसाहती डच ईस्ट इंडिया कंपनीच्या मालकीच्या होत्या. डच भारतात आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम या ठिकाणी वखारी स्थापन करून वसाहतीस सुरुवात केलेली होती. या वखारींचा कारभार जो होता म्हणजे कंपनी कार्यालयामार्फत चालवला जात होता आणि कंपनीचं कार्यालय जावा बेटावर बटेव्हिया या ठिकाणी होतं. मात्र मुख्य कार्यालय ह्या हॉलंडमध्ये होतं. मग या दरम्यान डचांचा जो पत्रव्यवहार झालेला आहे म्हणजे हॉलंडमधून बटेव्हियाला पाठवलेली पत्र, बटेव्हियाहून हॉलंडला पाठवलेली पत्र, वसाहतीकडून बटेव्हियाला आणि बटेव्हियाकडून वसाहतींना म्हणजे एकमेकांना पाठवलेली पत्र, ही जी पत्र आहे ह्या पत्रांचा संग्रह या ठिकाणी करण्यात आला आणि त्यातून जी माहिती बाहेर आलेली आहे त्यातून आपल्याला मराठ्यांचा इतिहास जाणून घेता येतो किंवा मराठ्यांच्या इतिहासावर प्रकाश टाकला जातो. याशिवाय गव्हर्नर जनरल व त्याचे जे सल्लागार मंडळ होते त्यांनी जे ठराव केलेले होते ते ठराव देखील या ठिकाणी मराठ्यांचा इतिहास समजावून घेण्यासाठी उपयुक्त ठरतात. या सर्व दप्तराला वसाहतीचं दप्तर म्हणून ओळखलं जातं. एकूण 34 खंड या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेले आहे आणि त्यात शिवचरित्र उपयोगी माहिती किंवा हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेपासून ते शिवरायांच्या कार्यापर्यंतचा आढावा आपल्याला त्यातून मिळतो असं या ठिकाणी म्हणावं लागेल. डच रेकॉर्ड तितकंच महत्त्वाचं आहे. खरं म्हणजे त्या अगोदर डाग रजिस्टर आपण समजावून घेऊया. ईस्ट इंडिया कंपनीच्या बटेव्हियाच्या कार्यालयाने या कालखंडामध्ये दैनंदिन होणारं जे हस्तलिखित होतं ते संकलित करून त्याचे खंड या ठिकाणी प्रकाशित केलेले आहे आणि ते हेग या ठिकाणी ठेवलेले आहे. इसवी सन 1624 ते 1682 या काळातील ह्या हस्तलिखितांचे सुमारे 23 खंड प्रकाशित करण्यात आलेले आहे. त्यात 12 खंडामध्ये शिवचरित्र उपयोगी माहिती किंवा समकालीन म्हणजे शिवरायांच्या समकालीन घडामोडींचा उल्लेख त्यामध्ये आढळून येतो आणि म्हणून डच रेकॉर्ड हे अतिशय महत्त्वाचं ठरतं. याशिवाय लंडन येथील इंडिया हाऊसमध्ये देखील जी कागदपत्र मिळालेली आहे त्याचा देखील उपयोग आपल्याला या कालखंडातील अभ्यास करण्यासाठी होत असतो. डच साधनांप्रमाणे फ्रेंच साधने देखील तितकीच महत्त्वाची आहे. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना इसवी सन 1664 झाली आणि त्यांनी भारतात पहिली वखार सुरत या ठिकाणी 1668 सुरू केली. स्वराज्यात देखील पहिली वखार राजापूरला 1668 सुरू झाली आणि या निमित्ताने महाराजांचा फ्रेंचाशी संबंध आला. असं म्हटलं जातं की 1670च्या दरम्यान मराठ्यांना दारू गोळा पुरविण्याचं काम फ्रेंच करीत असत आणि तसा उल्लेख 1674च्या पत्रामध्ये आहे. म्हणजे फ्रेंचांचं जे दप्तर मिळालेलं आहे, फ्रेंचांचे जे दस्तऐवज मिळालेले आहे किंवा पत्रव्यवहाराची जी कागदपत्रे मिळालेली आहे त्यामध्ये शिवराय आणि शिवरायांबरोबर असलेले त्यांचे संबंध या ठिकाणी स्पष्ट होतात. या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे की शिवरायांना दारू गोळा पुरविण्याचं काम फ्रेंच करत असत आणि यावरून आपण फ्रेंच आणि शिवराय यांच्यातील संबंध हे मित्रत्वाचे होते असं सहजिक या ठिकाणी म्हणू शकतो. इसवी सन 1677च्या जून जुलैमध्ये फ्रेंच प्रतिनिधीने महाराजांशी वेलोर व भुवनगिरी या ठिकाणी भेट घेतली होती. तसेच झेरम्या या फ्रेंच अधिकाऱ्याचा जो द्विभाषी होता तो 3 दिवस कोलेरून नदीच्या काठी महाराजांच्या तळावर 3 दिवस मुक्कामी होता आणि त्यामुळे महाराजांचा प्रत्यक्ष संबंध या फ्रेंचांशी आलेला आहे तसा उल्लेख या पत्रव्यवहारावरून आपल्याला होताना दिसतो. आणि त्यामुळे मराठ्यांच्या या हिंदवी स्वराज्याच्या विस्ताराच्या आणि साम्राज्य विस्ताराबरोबर शिवरायांच्या कार्याचा आढावा आपल्याला फ्रेंच साधनांच्या आधारे किंवा फ्रेंच दप्तराच्या आधारे मिळतो असं आपल्याला म्हणावं लागेल. श्री सुरेंद्रनाथ सेन यांनी फॉरेन बायोग्राफी ऑफ शिवाजी आणि तो ओरल्या यांनी द प्युअर जजेप ऑफ ओरल्या या ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी आणि त्यांचा उत्तराधिकारी यावर प्रकाश टाकलेला आहे. खरं म्हणजे फ्रेंचांकडे प्रथम शिवचरित्र छापण्याचा मान जातो. त्यांनी छापलेलं शिवचरित्र हे अतिशय महत्त्वाचं आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. फ्रेंचांप्रमाणेच आपल्याला
इंग्रजांच्या दप्तराची माहिती घेणंसुद्धा अपरिहार्य ठरतं. फ्रेंच साधनाइतकीच इंग्रज साधनं देखील महत्त्वाची आहे, ज्यामुळे मराठा साम्राज्याच्या उदयावर आणि शिवरायांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकला जातो. मराठ्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी इंग्रजी साधनं अभ्यासणं तितकंच महत्त्वाचं आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील वखारीचे काही प्रमुख विभाग करण्यात आलेले होते. या विभागाला रेसिडेन्सी असं म्हटलं जायचं. अर्थात रेसिडेन्सीच्या किंवा प्रेसिडेन्सीच्या प्रमुखास प्रेसिडेंट असं म्हटलं जात होतं आणि त्याला मदतनीस म्हणून सल्लागार मंडळ या ठिकाणी असे प्रेसिडेंट व सल्लागार मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी रेसिडेन्सीचा कारभार पाहिला जात होता. प्रत्येक ठिकाणच्या सभेचा इतिवृत्त पत्रव्यवहार हा इंग्लंडला पाठविला जात असे वखारीच्या माध्यमातून आणि त्यामुळे तेथे जे दप्तर जमा झालेलं होतं त्या दप्तराच्या आधारे आपल्याला मराठ्यांच्या इतिहासाचा उलगडा होत असतो. 12व्या शतकात जे दप्तर शिल्लक राहिलेलं होतं त्या कागदपत्रांच्या आधारे म्हणजे त्यातील जी कागदपत्रे आहेत त्यामध्ये लंडनचं इंडिया ऑफिस, त्यानंतर पब्लिक रेकॉर्ड, त्यानंतर ब्रिटिश म्युझियम, बॉडलीलँड लायब्ररी, मुंबईतील बॉम्बे आर्काइव्ज या ठिकाणी ही कागदपत्रे उपलब्ध आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला हिंदवी स्वराज्याच्या विस्ताराची माहिती मिळते किंवा मराठ्यांच्या काळाची माहिती मिळते असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. कंपनीची कागदपत्रे ही प्रामुख्याने व्यापारविषयक आहे. तरी देखील द इंग्लिश फॅक्टरीज इन इंडिया या ग्रंथामध्ये एका पत्रात छत्रपती शिवाजी राजांचा उल्लेख आढळतो. याशिवाय 1000 कागदपत्रामध्ये शिवचरित्रोपयोगी माहिती आपल्याला पाहावयास मिळते, ज्या आधारे आपण शिवरायांचं चरित्र, शिवरायांचं कार्य आणि हिंदवी स्वराज्याचा विस्तार व विकास याबद्दलची इत्थंभूत माहिती आपण घेत असतो. इंग्रज साधनांमध्ये इंग्लिश रेकॉर्ड ऑन शिवाजी आणि द इंग्लिश फॅक्टरीज इन इंडिया यामध्ये शिवरायांच्या चारित्र्याबद्दल, शिवरायांच्या कार्याबद्दल विशेष माहिती आपल्याला उपलब्ध होते, ज्यामुळे हिंदवी स्वराज्याचा इतिहास या ठिकाणी उलगडतो असं आपल्याला म्हणावं लागेल. यानंतर आपण समकालीन युरोपियन वृत्तांत समजावून घेणार आहोत. आता परकीय भाषिक साधनांबरोबर इतरही युरोपियन भारतात येऊन गेले आणि त्यांचा जो वृत्तांत आहे त्याद्वारे देखील आपल्याला मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास आपल्यासमोर उलगडला जातो आणि तो समजावून घेणं त्यामुळे अपरिहार्य ठरतं. खरं म्हणजे शिवकाळामध्ये जे परकीय प्रवासी भारतात आले त्यांनी आपली प्रवास वर्णने, आठवणी आणि दैनंदिनी याद्वारे माहिती दिलेली आहे. खरं म्हणजे हे प्रवासी धाडसी होते, काही धर्मप्रसारक होते, काही नोकरीच्या निमित्ताने भारतात आलेले होते आणि या सर्व प्रवाशांनी किंवा नोकरीनिमित्त आलेल्या परकीयांनी अनेक प्रवास वृत्तांताच्या माध्यमातून आपल्या लिखाणातून शिवकाळाची माहिती लिहून ठेवलेली आहे, जिचा उपयोग आपल्याला शिवकाळाचा इतिहासाची साधने म्हणून या ठिकाणी उपयोग ठरत असतो. सर्वप्रथम मी कार्ले बार्थेल्मी यांची माहिती देऊ इच्छितो. फ्रेंच राजाचा मुख्य कारभारी जो कोल्बेर होता त्याचा प्रतिनिधी म्हणून कारे हा 1668मध्ये भारतात आला. 1671ला तो परत गेला. त्यानंतर पुन्हा तो 1672 ते 1674 या दरम्यान भारतात येऊन 2 ते 3 वर्षे या ठिकाणी राहिला. दुसऱ्या प्रवासाच्या दरम्यान त्याने या ठिकाणी ज्या गोष्टी अनुभवलेल्या आहे, मग त्या राजकीय असेल, सामाजिक स्वरूपाच्या असतील, आर्थिक स्वरूपाच्या असतील, व्यापारविषयक असतील, या सर्व गोष्टी त्याने दुसऱ्या प्रवास वृत्तांतामध्ये लिहून ठेवलेल्या आहे. त्याने द ट्रॅव्हल्स ऑफ द ॲबे कॅरे इन इंडिया अँड द नियर ईस्ट नावाचा ग्रंथ लिहिला, ज्यामध्ये ही सर्व माहिती मिळते. खरं म्हणजे महाराजांवर त्याने स्वतंत्र प्रकरण या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. त्यांच्या जीवनावरील काही प्रसंग त्या ठिकाणी त्याने मांडलेले आहे. कारेच्या ग्रंथामध्ये सुरतेतील दुसरी स्वारी, औरंगजेबाची जुलमी राजवट, पोर्तुगीज आणि मराठे यांच्यामधील जे संबंध होते युद्धजन्य परिस्थिती काळातील त्यावर प्रकाश टाकलेला आहे. याशिवाय चोलमधील स्वराज्याचा जो अंमलदार होता त्याबरोबर असलेली त्याची झालेली चर्चा यावर देखील त्याने प्रकाश टाकलेला आहे. आणि अशा पद्धतीने कार्ले बार्थेल्मीने या कालखंडामध्ये विशेष अशा या लिखाणातून आपल्या हिंदवी स्वराज्याचा उलगडा केल्याचं आपल्याला दिसून येतं. देशातील भूप्रदेशाच्या वनस्पतीची माहिती त्याला यातून त्यांनी दिलेली आहे. सामाजिक चालीरीतींचा उल्लेख केलेला आहे. छत्रपती शिवाजी राजांच्या प्रती
त्याचा असलेला आदर या ठिकाणी दिसून येतो. त्याने राजांची तुलना प्रति अलेक्झांडर म्हणून केलेली आहे. याशिवाय स्वीडनचा जो राजा होता गुस्टाव ॲडॉल्फ याचा देखील उल्लेख त्याने केलेला आहे. खरं म्हणजे मी सांगू इच्छितो की स्वीडनचा जो राजा होता गुस्टाफ ॲडॉल्फ दुसरा याने 1611मध्ये युरोपातील रशिया आणि इतर राष्ट्र जिंकून आपलं साम्राज्य विस्तारित केलेलं होतं आणि त्यामुळे त्याला उत्तरेचा सिंह म्हणून संबोधलं जायचं. अशा या महान राजाची तुलना आपल्या शिवाजी राजांबरोबर या ठिकाणी केल्याचं आपल्याला कार्ले बार्थेल्मीच्या लिखाणामधून दिसून येतं. म्हणजे कार्ले बार्थेल्मी याने लिहिलेलं जे प्रवास वृत्त आहे किंवा प्रवास वृत्तांत आहे तो या ठिकाणी उपयुक्त ठरतो. याशिवाय दुसरा जो प्रवासी आहे तावर्णीय जा बातिस्त, हा जो प्रवासी आहे याचा जन्म इसवी सन 1605मध्ये पॅरिस या ठिकाणी झाला. वयाच्या 25व्या वर्षापर्यंत त्याने फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, स्वित्झर्लंड, पोलंड, हंगेरी, इटाली किंवा इतरही काही राष्ट्रांचा प्रवास करून तो देश त्याने पायाखाली किंवा पादाक्रांत केलेला होता. त्या देशांना भेटी त्याने दिलेल्या होत्या. त्याने लिहिलेलं जे प्रवास वर्णन आहे झा बातिस्त तावर्णीय याचे 6 प्रवास या नावाने प्रसिद्ध आहे. त्याने या ग्रंथामधून भारताविषयीची विशेष माहिती दिलेली आहे. मग भारतातील जकात पद्धती असेल, चलन व्यवस्था असेल किंवा विनिमयाचा दर असेल, वजन मापे असतील किंवा प्रवासाची साधने असतील, या सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती या तावर्णीयने आपल्या ग्रंथामधून दिलेली आहे. प्रवासाची साधने आणि त्याबद्दलची विशेष माहिती या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. तो महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद, दौलताबाद, अंबड, नांदेड, आष्टी, वेंगुर्ला इथपर्यंत पोहोचला होता. इथे काही दिवस तो वास्तव्यास होता. अगदी वेंगुर्ल्याहून गोव्याला जहाजाने त्याने प्रवास केलेला होता. औरंगजेबाच्या वाढदिवसाला देखील तो उपस्थित होता आणि यावरून तात्कालीन म्हणजे मुघल मराठा संबंध आणि त्याचबरोबर मराठा साम्राज्याची विस्तारित होणारी कक्षा त्याच्या निदर्शनास आलेली होती आणि या सर्व गोष्टींचा उहापोह त्याने आपल्या या प्रवास वृत्तांतामध्ये केलेला आहे. छत्रपती शिवाजी राजांच्या कारकिर्दीची माहिती मिळवण्यासाठी तावर्णीय जा बातिस्त याचा जो प्रवास वृत्तांत आहे तो अतिशय उपयुक्त आहे. त्याने आपल्या या वृत्तांतामध्ये चाकणचा वेढा आणि जयसिंगाच्या स्वारीचा विशेष उल्लेख केल्याचं आपल्याला आढळून येतं. पुढचा जो प्रवासी आहे तेवनो झामदे याने देखील अनेक देशांचा दौरा केलेला आहे. इंग्लंड, हॉलंड, जर्मनी, इटली, भारत यासारख्या देशामधून याने भटकंती केल्याचं दिसून येतं. त्याने आपल्या प्रवास वर्णनामध्ये द ट्रॅव्हल्स ऑफ द तेवनो झांदे नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. इसवी सन 1666मध्ये तो औरंगाबादला आला. वेरूळ, खुलताबाद या दरम्यान त्याने भेटी दिल्याचं आपल्याला दिसून येतं. शाहिस्तेखानावरील छापा किंवा सुरतची स्वारी, आग्रा भेट आणि तिथून होणारी सुटका यावर देखील त्याने प्रकाश टाकलेला आहे. म्हणजे छत्रपती शिवरायांच्या कृत्यावर, त्यांच्या जीवन वृत्तांतावर विशेष प्रकाश टाकण्याचं काम तेवनो झांदे या प्रवाशाने केल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. याशिवाय काही समकालीन युरोपियन प्रवासी या ठिकाणी येऊन गेले, त्यांचा वृत्तांत पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरतं. त्यामध्ये फ्रायर जॉन हा महत्त्वाचा प्रवासी आहे. याचा जन्म 1650मध्ये इंग्लंडमध्ये झाला किंवा त्या सुमारास झाला. ईस्ट इंडिया कंपनीमध्ये तो सर्जन म्हणून कामाला लागला होता. नोकरीच्या निमित्ताने तो मुंबईला आला. 1673ला खरं म्हणजे तो या दरम्यान भारतामध्ये आलेला आहे. भारतात वास्तव्यास असताना त्याने जे ग्रंथ लिहिलेले आहेत त्यामध्ये ग्रंथ न्यू अकाउंट ऑफ ईस्ट इंडिया नावाचा ग्रंथ महत्त्वाचा आहे. इंग्लंड ते मुंबई हा जो प्रवास त्याने केलेला होता या प्रवासाचा वृत्तांत त्याने या ग्रंथामध्ये दिलेला आहे. परंतु त्याचबरोबर छत्रपती शिवाजी राजांच्या कार्याचं वर्णन देखील त्याने केलेलं आहे. हेनरी ऑक्झिडेन नावाचा ब्रिटिश अधिकारी हा महाराजांच्या राज्याभिषेकाच्या समारोह प्रसंगी उपस्थित होता आणि तसा अहवाल या फ्रायर जॉनने दिलेला आहे. म्हणजे शिवरायांच्या राज्याभिषेकाची इत्थंभूत माहिती जी उपस्थित हेनरी ऑक्झिडेनने घेतलेली होती ती माहिती अहवालाच्या स्वरूपात फ्रायर जॉनने दिलेली आहे आणि म्हणून शिवराज्याभिषेकाची माहिती देखील आपल्याला या फ्रायर जॉनच्या लिखाणामधून पाहावयास मिळते. एकंदर शिवरायांवर आणि तत्कालीन घडामोडींवर प्रकाश टाकण्याचं काम या फ्रायर जॉनने केलेलं आपल्याला दिसून येतं. शिवरायांचं आडनाव आणि त्यांचं जन्मस्थान नमूद करणारा हा पहिला युरोपीय प्रवासी होय असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. खरं म्हणजे त्याने शिवचरित्र आणि महाराजांचा मृत्यू याशिवाय मराठा साम्राज्याची माहिती या आपल्या ग्रंथातून दिलेली आहे. दुसरा महत्त्वाचा प्रवासी आहे
बर्निये फ्रान्सवा, या बर्निये फ्रान्सवाने देखील या कालखंडामध्ये भारतातील मुघल साम्राज्य, दक्षिण भारतातील साम्राज्य आणि त्यातल्या त्यात मराठा साम्राज्य याविषयीची माहिती लिहून ठेवलेली आहे, जी आपल्याला इतिहासाचं साधन म्हणून अधिक उपयुक्त ठरते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनुची निकोलाव हा ज्यावेळेला भारतात आला त्याने साधारणतः 1650च्या सुमारास 1656च्या सुमारासामध्ये तो भारतात आला. सर्वप्रथम तो सुरत या ठिकाणी आला आणि इथे आल्यानंतर वयाची 65 वर्षे त्याने भारतातच काढली. अगदी मृत्यूपर्यंत तो भारतात होता. त्याने स्टोरी ऑफ मुघल नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये पुरंदरच्या वेड्याची चर्चा करताना महाराजांशी आपण गप्पा मारल्याचा उल्लेख त्याने केलेला आहे. म्हणजे तो महाराजांच्या समकालीन होता असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. मनुचीने मीर मोहम्मद नावाच्या एका चित्रकाराकडून अनेक प्रसिद्ध आणि कर्तबगार सरदारांची चित्रे काढून घेतलेली होती. त्यामध्ये त्याने औरंगजेबाचं चित्र काढून घेतलं होतं, परंतु त्याचबरोबर छत्रपती शिवरायांचं देखील चित्र काढून घेतलेलं होतं. आणि त्यामुळे मीर मोहम्मदने जे छत्रपती शिवरायांचं चित्र काढलं ते या ठिकाणी इतिहासाचं साधन म्हणून उपयुक्त ठरतं असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि मनुचीने या कालखंडामध्ये हे कार्य केलेलं दिसून येतं. त्याच्या लिखाणामधून आपल्याला अफजल खान प्रकरण, शाहिस्तेखानावरील छापा किंवा सुरतेची पहिली दुसरी स्वारी, आग्रा भेट असेल किंवा संभाजीराजे असतील आणि महाराजांचा अखेर, त्याचबरोबर औरंगजेबाचा मृत्यू, या सर्व गोष्टींची नोंद त्याने आपल्या लिखाणामधून करून ठेवलेली आहे. आणि त्यामुळे मनुची निकोलाव याचं हे जे काही प्रवास वृत्तांत आहे ते मराठ्यांचा इतिहास समजावून घेण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतं असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यानंतर पुढचा जो प्रवासी आहे तो म्हणजे नॉरिस विल्यम हा कंपनीच्या वतीने इंग्लंडच्या राजाचा वकील म्हणून 1699मध्ये भारतात आलेला होता. त्याने दौलताबाद, शहागड, बीड, चौसाला, परांडा, भीमाकाठ आणि मग नंतर मिरज मार्गे पन्हाळ्याला तो आलेला होता. म्हणजे बराचसा भाग त्याने पादाक्रांत केलेला होता. आणि त्यामुळे येथील परिसराची पाहणी करून येथील मग भौगोलिक परिस्थिती असेल, सामाजिक परिस्थिती असेल, आर्थिक परिस्थिती असेल, या सर्व गोष्टींचा उलगडा त्याने आपल्या लिखाणामधून करून ठेवल्याचं दिसून येतं. त्याच्या प्रवास वर्णनामध्ये मराठा आणि मुघल संघर्षाविषयीची विशेष माहिती आपल्याला पाहावयास मिळते. मराठ्यांचं स्वातंत्र्ययुद्ध हा जो भाग आहे त्यावर प्रकाश टाकण्यासाठी आपल्याला नॉरिस विल्यम यांचा प्रवास वृत्तांत अतिशय उपयुक्त ठरतो. याशिवाय इंग्रज प्रवासी जॉर्डन जॉन, स्पेनचा प्रवासी नॅव्हरेज, फ्रेंच प्रवासी पिरार फ्रान्सवा, इंग्रज अधिकारी मास्टर स्ट्रेनशॅम यासारखे अनेक प्रवासी भारतामध्ये येऊन गेले. त्यांनी आपल्या प्रवास वर्णनामधून मराठा साम्राज्याच्या उदयापासून शिवरायांच्या कारकिर्दीची संपूर्ण माहिती दिलेली आहे. हेनरी एडवर्ड, पोर्ट सायर्ट, ब्राउरो थॉमस, मॅडी पीटर, मार्शल जॉन, रोसर थॉमस, हॉपकिन्स विल्यम हे देखील प्रवासी मागे पुढे काही अंतराने शिव कालखंडामध्ये भारतात आणि अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये येऊन गेले. त्यांच्याही लिखाणातून मराठ्यांच्या इतिहासावर प्रकाश टाकला जातो असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे इतिहासाच्या रचनेमध्ये साधने महत्त्वाची भूमिका बजावतात. आणि ही साधने आपण पाहत असताना मराठ्यांचा इतिहास अभ्यासण्यासाठी वाङ्मयीन साधनातील जी प्रमुख साधने आपण त्यामध्ये पाहिली, त्यात प्रामुख्याने पोर्तुगीज साधने, डच साधने, फ्रेंच साधने, इंग्रज साधने आणि परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने ही मराठ्यांचा इतिहास समजावून घेण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात असं आपल्याला म्हणावं लागेल. मित्रहो, या भागावर मी आपणास स्वाध्याय म्हणून काही प्रश्न देऊ इच्छितो. त्यातला पहिला प्रश्न आहे, मराठ्यांच्या इतिहासाची परकीय भाषिक साधने कोणती? आता मराठ्यांच्या इतिहासाची परकीय भाषिक साधने म्हणजे यामध्ये आपल्याला मराठी आणि संस्कृत भाषिक साधने न घेता इतर भाषिक जी साधने आहे त्याचा उत्तरादाखल तुम्हाला उलगडा करायचा आहे. दुसरा प्रश्न आहे, मराठ्यांच्या इतिहासांचे साधन म्हणून पोर्तुगीज दप्तराचं महत्त्व सांगा. पोर्तुगीज आणि मराठे यांचा जवळचा संबंध आलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या दप्तराच्या माध्यमातून मराठा साम्राज्यावर प्रकाश टाकला जातो. त्या दृष्टीने तुम्ही ते उत्तर लिहायचं आहे. तिसरा प्रश्न आहे, फ्रायर जॉनचा प्रवास वर्णनाचा आढावा घ्या. फ्रायर जॉनने भारतात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये जी भटकंती केलेली आहे त्यातून त्याला जे अनुभवास मिळालेला आहे ते त्याने आपल्या प्रवास वर्णनामध्ये लिहिलं आहे, ज्यामध्ये शिवरायांवर विशेष प्रकाश टाकलेला आहे. त्यावर तुम्हाला उत्तरादाखल फ्रायर जॉनच्या प्रवास वर्णनाचा आढावा घेऊन त्याचं महत्त्व या ठिकाणी विशद करायचं आहे.
मित्रहो, आपण थांबणार आहोत. तत्पूर्वी आज आपण परकीय भाषेतील साधने, त्यामध्ये परकीयांची प्रवास वर्णने, डच साधने असतील, इंग्रज साधने असतील, फ्रेंच साधने असतील, ही आपण बघितलेली आहे. आपण पुढच्या तासाला जी अलिखित साधने आहे, ज्यामध्ये मंदिर स्थापत्यकला, महाराष्ट्रातील किंवा भारतातील चलन व्यवस्था, ज्यामध्ये नाणी, शिवकालीन चित्र आणि उत्तरकालीन साधनांचा आढावा घेणार आहोत. आता आपण थांबूया. धन्यवाद.